students, we continue this all examples from textbook. Fourth example, prove that 1 plus omega raised to n plus omega raised to 2n is equal to 3 if n is multiple of 3. And the second आहे 1 plus omega raised to n plus omega raised to 2n is equal to 0 if n is not multiple of 3. आता आपण पहिला सॉल्व करूया. फर्स्ट n is multiple of 3. If n is multiple of 3. Multiple of 3 म्हणजे n काय असणार आहे 3 into some k नंबर म्हणजे 3 चे काय येणार आहे ते सगळे मल्टिपल्स येणार म्हणजे k जर तुमचा 1 असेल तर 3 येईल 2 असेल तर 6 म्हणजे हा जो n आहे तो कसा लिहिलाय आपण मल्टिपल ऑफ 3 मध्ये म्हणजे n इज इक्वल टू 3 into k म्हणजे n ला काय ठेवायचंय 3k. आता हे जे इक्वेशन आहे 1 प्लस ओमेगा रेस टू एन प्लस ओमेगा रेस टू 2n ह्याची आपण LHS घेऊयात. कन्सिडर LHS इज इक्वल टू 1 प्लस ओमेगा रेस टू n प्लस ओमेगा रेस टू 2n. n इज इक्वल टू 3k मल्टिपल ऑफ 3 ठेवायची व्हॅल्यू. 1 प्लस ओमेगा रेस टू n इज 3k plus omega raised to n is 3k. So this is 1 plus omega raised to 3 जे आहे ते मी असं लिहिते आणि raised to power k plus ओमेगा रेस टू हा जो 3 आहे हे सगळे मल्टिपल्स मध्ये आहे त्यामुळे सिक्वेन्स चेंज करता येईल. हा 3 सुरुवातीला लिहिते आणि नंतर काय लिहिते 2 आणि k म्हणजेच 2k. आता आपल्याला माहिती आहे ओमेगा इज अ क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजेच ओमेगा रेस टू 3 काय असते व्हॅल्यू 1. सो 1 प्लस दिस इज 1 रेस टू k प्लस ओमेगा रेस टू 3 इज 1 and this is raised to 2k. So this is 1 plus 1 raised to k is 1. 1 raised to 2k is also 1. 1 ची पॉवर किती घेतली तर आन्सर किती येणार आहे 1. So 1 plus 1 plus 1 is 3 which is our RHS. Okay, this is first. Now second here, if n is not multiple of 3. Second मध्ये काय आहे if n is not multiple of 3. If n is not multiple of 3, then मल्टिपल ऑफ 3 होतं तेव्हा n च्या व्हॅल्यूज काय इफ n इज मल्टिपल ऑफ 3 देन n इज इक्वल टू काय घेतलं आपण 3k. आता हा आपल्याला इथे काय घ्यायचंय n इज नॉट मल्टिपल ऑफ 3 म्हणजे n च्या व्हॅल्यूज काय झाले देन n इज इक्वल टू 3k प्लस 1 म्हणजे रिमाइंडर काय राहणार आहे 1 राहील किंवा n इज इक्वल टू 3k प्लस 2 म्हणजे रिमाइंडर किती राहणार आहे 2. आता जर आपण 3k प्लस 3 लिहिलं 3k प्लस 3 म्हणजेच काय येणार आहे 3 कॉमन घेतलं तर काय k प्लस 1 म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये आले हा कॅपिटल k लिहिला कोणत्या फॉर्म मध्ये येते मल्टिपल ऑफ 3 मध्ये येते. म्हणजे जर n मल्टिपल ऑफ 3 नसेल म्हणजेच त्याच्या व्हॅल्यूज काय असणार आहे यांच्या 3k प्लस 1 आणि 3k प्लस 2 असणार आहे. आता दोन केसेस आलेले आहेत. आता इथे दोन केसेस आलेले आहेत n इज इक्वल टू 3k प्लस 1 n इज इक्वल टू 3k प्लस 2. आता जी पहिली केस आहे ती घेऊयात. केस नंबर फर्स्ट मध्ये काय घ्यायचंय आपल्याला n इज इक्वल टू 3k प्लस 1. तेव्हा ही जी LHS आहे ती काय येते पाहूयात आपण 1 प्लस ओमेगा रेस टू n प्लस ओमेगा रेस टू 2n इज इक्वल टू 1 प्लस n इज इक्वल टू 3k प्लस 1 प्लस ओमेगा रेस टू 2 इंटू 3k प्लस 1 प्लस आता ओमेगा रेस टू काय येणार आहे 3k इंटू ओमेगा रेस टू 1 प्लस ओमेगा रेस टू 2 इंटू 3 6k आणि प्लस 2 ओमेगा रेस टू 2 इंटू 3 6k प्लस 2 1 प्लस आता इथे ओमेगा रेस टू 3 आणि हा k बाहेर लिहिलं इंटू ओमेगा रेस टू 1 इज ओमेगा प्लस
ओमेगा रेस टू ही जी पॉवर आहे ती सेपरेट करूयात. ओमेगा रेस टू 6k इंटू ओमेगा स्क्वेअर. So this is equal to 1 plus omega raised to 3 is 1 in the power k into omega plus omega raised to 6k म्हणजेच काय येणार आहे. ओमेगा रेस टू 6k किती असतं 1 असतं. डायरेक्ट लिहू का. इकडे एक्सप्लेनेशन देते. सिन्स ओमेगा रेस टू 6k आता हे पुढे पण आपल्याला लागणार आहे 6k 3k किती येतं. आता 3k काय आलेलं आपलं फायनली इकडे पहा या एक्झाम्पल मध्ये 3k जिथे घेतले 3k किती आला. आपण ओमेगा रेस टू 3k ला कसं लिहिलं ओमेगा रेस टू 3 इंटू के. ओमेगा रेस टू 3 असतं 1 आणि त्याची पॉवर k. ती शेवटी आन्सर किती आले 1. म्हणजे ओमेगा रेस टू 3k आणि इथं ओमेगा रेस टू काय 2 इंटू 3 6k. फायनली आन्सर किती येते त्याचं 1च येते. आता इथं ओमेगा रेस टू 6k म्हणजेच कसं लिहिणार ओमेगा रेस टू 3 इंटू 2k म्हणजेच ओमेगा रेस टू 3 आणि हे 2k. ओमेगा रेस टू 3 1 असणार आहे. आणि हे ओमेगा स्क्वेअर. हे 1 प्लस 1 रेस टू के इज 1 इंटू दिस ओमेगा प्लस ओमेगा क्यूब 1 आणि त्याची पॉवर 2k 1 आणि पॉवर 2k इंटू ओमेगा स्क्वेअर. So this is 1 plus 1 into omega. This is 1 into omega square. This is 1 and this is omega square into omega square. So this is 1 plus omega square. काय असतं हे आन्सर क्यूब रूट ऑफ युनिटी मध्ये 1 plus omega square is 0 which is our RHS. फर्स्ट केस मध्ये जर एल इज इक्वल टू 3k प्लस 1 असेल तर एलएचएस इज इक्वल टू आरएचएस म्हणजे 1 प्लस ओमेगा रेस टू एन प्लस ओमेगा रेस टू 2n किती आलेला आहे 0 आलेला आहे. ही केस नंबर फर्स्ट आहे. आता आपण एन इज इक्वल टू काय घेऊया 3k प्लस 2. नाउ केस नंबर 2 एन इज इक्वल टू काय आहे 3k प्लस 2. नाउ कन्सिडर एलएचएस इज इक्वल टू 1 प्लस omega raised to n plus omega raised to 2n is equal to 1 plus omega raised to n is 3k plus 2 plus omega raised to 2 into 3k plus 2. So this is 1 plus omega raised to 3k into omega square plus omega raised to 2 into 3 6k. आता इथे एडिशन आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन येईल. आणि ओमेगा रेस टू 2 into 2 is 4. So this is omega raised to 4. आता हे ओमेगा रेस टू क्यूब इंटू के and this is omega square as it is. ओमेगा रेस टू 6k किती आलं होतं असं लिहूया ओमेगा क्यूब इंटू 2k आणि हा जो ओमेगा रेस टू 4 आहे ते असं लिहूया ओमेगा रेस टू 3 इंटू ओमेगा रेस टू 1 म्हणजे 3 plus 1 किती होती 4. So this is 1 plus omega raised to cube is 1 raised to k. This is omega square plus this is 1 raised to 2k into omega cube is 1. Omega cube is 1 and this is omega raised to 1 is only omega. So 1 plus this is 1 into omega square plus this is 1 into 1 and this is omega. So this is 1 plus omega square and this is equal to 0 which is our RHS. Okay. So दोन्ही केस मध्ये काय आलेलं आहे n is not multiple of 3 असेल तर आपण हे प्रूव्ह केलेलं आहे की 1 plus omega raised to n plus omega raised to 2n काय असतं 0 असतं. So this is fourth example. Now we will take exercise. Now exercise 1.1. This is last exercise of this chapter. First example is find the value. Find the value of त्यातलं फर्स्ट आहे ओमेगा रेस टू 18. सेकंड आहे
ओमेगा रेस टू 21, थर्ड आहे ओमेगा रेस टू -30 आणि फोर्थ आहे ओमेगा रेस टू -105. सो फर्स्ट एक्झाम्पल, मी फोर्थ एक्झाम्पल घेते, ते थर्ड नंतर एक्सप्लेन करते, ते होमवर्कला करा तुम्ही. दिस इज होमवर्क. नाउ वी विल टेक फोर्थ एक्झाम्पल, ओमेगा रेस टू -105. आता जेव्हा जेव्हा आपण आय ची पॉवर फाइंड करत होतो, पहा आय ची पॉवर फाइंड करत होतो, आठवते का? जेव्हा जेव्हा आय ची पॉवर निगेटिव्ह असायची तेव्हा आपण काय लिहायचो, 1/that पॉवर. सेम इथंच करायचं, सेम असंच करायचं इथे. ओमेगा रेस टू मायनस आहे म्हणजेच काय लिहायचं, 1/ओमेगा रेस टू 105. आणि इथे आय रेस टू 4, आय मध्ये तुम्हाला काय माहिती होतं, आय रेस टू 4 काय असायचं, 1 असायचं. आता इथे तुम्हाला काय माहितीये, ओमेगा रेस टू क्यूब इज 1. सो आपल्याला इथे आय मध्ये आपण काय करतो, 4 ने जो तुम्हाला ज्याची व्हॅल्यू फाइंड करायची असेल त्या नंबरला तुम्ही 4 ने काय करायचं, डिवाइड करायचं. तसंच सेम इथे काय करायचं, आता 3 ने त्या नंबरला डिवाइड करायचं. 3 ने केलं तर काय येईल, 105 ला 3 ने डिवाइड करायचं. असं करा, नाही तर असं करा. 3 ने डिवाइड केलं तर काय, 3 3 9 राहिले 1 5 3 5 15. सो दिस आन्सर रिमाइंडर 0 आलाय, म्हणजे डायरेक्टली आपण कसं लिहिणार, 3 into 35. 3 into 35. सो दिस इज 1/ओमेगा रेस टू क्यूब आपल्याला माहितीये, आणि दिस इज 35. ओके. सो 1/ओमेगा रेस टू क्यूब माहितीये 1 असती, त्याची पॉवर 1 रेस टू बी 35. आता 1/1 रेस टू 35, 1 ची किती पॉवर म्हणजे 1 चा किती वेळा गुणाकार केला तरी आन्सर काय येतं, 1च येतं. म्हणजे 1 रेस टू 35 इज 1 and 1/1 is 1. Okay, so value of omega raised to, so omega raised to -105 is 1. Okay. आता हे जे फर्स्ट आहे त्याला 3 ने डिवाइड केलं तर आन्सर किती येणार, म्हणजे ओमेगा रेस टू 18 कशी लिहिणार, 3 into 6. आणि इथं काय लिहायचं, 3 into 7. आणि इथे काय करायचं, 1/, करायचे. ओके. हे सॉल्व्ह करतात, खूप सोपे आहेत. आता सेकंड घेऊया, इफ ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब root of unity, omega is a complex cube root of unity, show that first आहे 2 minus omega into 2 minus omega square is equal to 7. second आहे 1 plus omega minus omega square raised to 6 is equal to 64. आणि थर्ड आहे 1 plus omega raised to cube minus 1 plus omega square raised to cube is equal to 0. फोर्थ आहे 2 plus omega minus omega square bracket cube minus 1 minus 3 omega plus omega square bracket cube is equal to 65. फिफ्थ आहे 3 plus 3 omega plus 5 omega square bracket raised to 6 minus 2 plus 6 omega plus 2 omega square bracket cube is equal to 0. आता हे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे त्या दोघांचं काय मल्टिप्लिकेशन करायचंय, आन्सर LHS घ्यायची, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि ज्या व्हॅल्यूज आहेत ओमेगा रेस टू क्यूब इज 1
ते जे व्हॅल्यूज आहेत ते ठेवायच्या. इथे सेकंड मध्ये 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवायची. इथे 1 प्लस ओमेगा ठेवायचा, इथे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ठेवायचा. इथे 2 नाही 1 असायला पाहिजे. फोर्थ एक्झाम्पल, टू बरोबर आहे, इथे प्लस पाहिजे. ओके, 2 प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यू. आता इथे काय करणार आहात तुम्ही, ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवायची. ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर, त्या सगळ्यांना कोणता फॉर्म्युला, आणि इथे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर कोणत्या व्हॅल्यू ठेवायच्या, इज इक्वल टू 0. म्हणजे 1 प्लस ओमेगा आला तर मायनस ओमेगा स्क्वेअर ठेवायची. 1 प्लस ओमेगा स्क्वेअर जिथे असेल तिथे मायनस ओमेगाची व्हॅल्यू ठेवायची. आता इथे काय आले, ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर. ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर त्याची व्हॅल्यू काय ठेवायची, तिकडे गेला प्लस 1 तर मायनस 1 ती व्हॅल्यू ठेवायची. ओके, हे फोर्थ एक्झाम्पल तुम्ही होमवर्कला करा सगळे. फिफ्थ आपण सॉल्व्ह करूयात. सिंपल आहेत, जसं फिफ्थ सॉल्व्ह करणार आहेत तसंच ते फोर्थ सॉल्व्ह करायचे. ओके, आता फिफ्थची आपण LHS कन्सिडर करूया. कन्सिडर LHS इज इक्वल टू काय, LHS 3 प्लस 3 ओमेगा प्लस 5 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6 मायनस 2 प्लस 6 ओमेगा प्लस 2 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. सो दिस इज इक्वल टू, इथे 3 प्लस 3 ओमेगा आहे म्हणजे 3 कॉमन घेऊया. इथे 2 प्लस 2 ओमेगा स्क्वेअर आहे, तिथनं 2 कॉमन घेऊया. सो दिस इज 3 कॉमन घेऊया म्हणजे इथे 1 राहील, इथे प्लस ओमेगा राहतील आणि इथे प्लस 5 ओमेगा स्क्वेअर रेस टू 6 मायनस, इथनं काय कॉमन घ्यायचंय, 2 घेतला काय राहणार आहे 1 प्लस 2 कॉमन घेतला राहील ओमेगा स्क्वेअर आणि दिस इज प्लस 6 ओमेगा ब्रॅकेट क्यूब. आल्या का लक्षात, इथनं 3 कॉमन घेतला 1 प्लस ओमेगा राहतील आणि ही टर्म जशीच्या तशी ऍज इट इज मायनस 2 प्लस 2 ओमेगा स्क्वेअर मधनं 2 कॉमन घेतला, इथे 1 राहतील आणि इथे प्लस ओमेगा स्क्वेअर आणि दिस इज प्लस 6 ओमेगा. ओके, आता 3 इन ब्रॅकेट 1 प्लस ओमेगा काय आहे, 1 प्लस ओमेगा इज मायनस ओमेगा स्क्वेअर and this is plus 5 omega square bracket raised to 6 minus 2 into 1 plus omega square. 1 plus omega square is minus omega plus 6 omega bracket cube. So LHS is 3 into minus 3 minus 3 into minus omega square minus 3 ओमेगा स्क्वेअर मायनस 3 ओमेगा स्क्वेअर प्लस 5 ओमेगा स्क्वेअर रेस टू 6 and this is minus 2 into minus omega minus 2 omega plus 6 omega bracket cube. So this is equal to minus 3 omega square and plus 5 omega square, plus 5 and minus 3, 2 omega square bracket raised to 6 minus 2 omega and plus 6 omega, minus 2 plus 6, this is 4 omega bracket cube. आता पॉवर घेऊयात, 2 raised to 6 होतील आणि ओमेगा रेस 2 into 6 12, 6 to the 12 minus 4 cube and omega cube. 2 raised to 6 is 2 raised to 6. 2 into 4, 4 into 2, 8, 8 into 2, 16, 16 into 2, 32 and 32 into 2, 64. Omega raised to 12. 12 ला कसं लिहिलं? Cube and 4. 3 4 is 12 minus 4 cube. 4 cube is 4 into 4 16 and 16 into 4 64 and omega cube is 1. So this is 64 omega cube is 1 raised to 4 minus 64 into 1 is 64. So this is 64
into 1 minus 64. So this is 64 minus 64 is equal to 0, which is our RHS. This is 5th example. Okay. बाकीचे पण सेम तसेच करायचे आहेत.